Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. In previous pharmacognosy lecture we had completed the second part of the surgical fibers, sutures and surgical dressing, that is sutures and ligatures. Okay, now we will proceed for the third part of this last chapter, that is surgical dressing. Okay, so in this image you have to see different type of products are available which are used for the purpose of surgical dressings. Okay, so surgical ड्रेसिंग्स म्हणजे असे मटेरियल्स असतात, असे प्रोडक्ट असतात की जे ॲज ॲन सिंगल आपण यूज करू शकतो किंवा ॲज ॲन कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन 2 प्रोडक्ट्स फॉर द वूंड पर्पज. ओके, मग वूंड वॉशिंग, वूंड ड्रेसिंग, वूंड कवरिंग ह्या पर्पजसाठी हे सर्जिकल ड्रेसिंग जे आहेत ते यूज केलं जातं. ओके, आपल्यालासुद्धा लहानपणी आपण पडलेलो आहे, आपल्याला लागलेलं आहे, जखमा झालेल्या आहेत, राईट. सो आपण हे सर्जिकल ड्रेसिंगचं जे मटेरियल आहे ते घरीसुद्धा यूज केलेलं आहे. ओके, साधा ॲब्सॉर्बंट कॉटन, त्याच्यानंतर डेटॉल ॲज अन अँटीसेप्टिक लिक्विड, ओके, बेटाडीन पावडर, बेटाडीन क्रीम, देन बँडेजेस, ओके, कॉटन बँडेजेस हे आपण घरी यूज करतो जेव्हा आपल्याला जखम होते. ओके, फर्स्ट आपण काय करतो, वूंड आहे ती व्यवस्थित वॉटरने वॉश करून घेतो. देन वी वॉश दॅट वूंड विथ द हेल्प ऑफ कॉटन अँड डेटॉल सोल्युशन, राईट. डायल्यूट डेटॉल सोल्युशनने आपण ती वूंड आहे ती व्यवस्थित साफ करून घेतो. त्याच्यानंतर कॉटनने ती जखम जी आहे ती ॲब्झॉर्ब करून घेतो, ती ड्राय करून घेतो. देन त्याच्यावर मग आपण डिपेंडिंग अपॉन कशी जखम आहे, किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे, त्याच्यावर आपण बेटाडीन पावडर यूज करू शकतो किंवा मग बेटाडीन क्रीम यूज करतो, राईट. त्याच्यानंतर गॉज प्लेस केले जातात त्याच्यावर आणि मग काय केलं जातं, कॉटन बँडेजने बँडेज जे आहे ते कवर केलं जातं, बांधलं जातं. ओके, हे सिम्पल जे ड्रेसिंग आहे ते आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये घरगुती केलेलं आहे. ओके, मग ह्या ड्रेसिंगसाठी, वूंडच्या ड्रेसिंगसाठी जे मटेरियल यूज केलं जातं त्याला सर्जिकल ड्रेसिंग असं म्हटलं जातं. मग आता ह्या चॅप्टरमध्ये, ह्या लास्ट पार्टमध्ये आपण सर्जिकल ड्रेसिंग हा पार्ट बघणार आहोत. सो हे जे सर्जिकल ड्रेसिंग आहे ते नॅचरल फायबर्स आपण जे बघितलेले आहेत त्याच्यापासून मग हे सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, मग ते सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय आहे, ओके, त्याच्या आयडियल रिक्वायरमेंट्स कोणत्या आहेत, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. ओके, डिफरंट टाईपचे सर्जिकल ड्रेसिंग कोणते कोणते आहेत, मार्केटेड प्रिपरेशन्स कोणते कोणते आहेत, हे सगळं आपण इन डिटेल या लास्ट पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, सो वी विल प्रोसीड फॉर दिस लास्ट पार्ट ऑफ दिस लास्ट चॅप्टर, that is surgical dressing. Okay, so surgical dressing, the word surgical dressing is used to include all materials either used alone or in combination to cover the wound. Okay, मग सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे काय, तर असं मटेरियल की जे सिंगल यूज केलं जातं, अलोन यूज केलं जातं किंवा मग कॉम्बिनेशनमध्ये यूज केलं जातं टू कवर द वुंड. ओके, सो पर्पज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द ड्रेसिंग इज टू प्रोटेक्ट द वुंड अँड फेवर इट्स प्रॉपर हिलिंग. मग हे वूंड कवरिंग करण्याचे सर्जिकल ड्रेसिंग हे जे मटेरियल आहे ते कशासाठी गरजेचं आहे. ओके, मेन त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, तर हे काय करणार आहे, आपल्याला झालेली जखम आहे ती प्रोटेक्ट करायचं काम करणार आहे, म्हणजे त्याला कोणतं मायक्रोबियल इन्फेक्शन होऊ नये. ओके, सो त्या जखमेचं पूर्णपणे प्रोटेक्शन करण्याचं काम करणार आहे. अँड ऑल्सो इट फेवर्स इट्स प्रॉपर हिलिंग. ओके, मग झालेली जी जखम आहे ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी हे जे सर्जिकल ड्रेसिंग आहे ते काय करणार आहे, मदत करणार आहे. ओके, सो मटेरियल विच होल्ड्स द ड्रेसिंग इन डिझायर्ड पोझिशन इज नोन ॲज बँडेजेस. ओके, मग सर्जिकल ड्रेसिंगमध्ये एक मटेरियल आहे की हे जे वूंडचं ड्रेसिंग आहे ते त्या वूंडवर प्रॉपरली राहण्यासाठी हेल्प करतं. ओके, सो द मटेरियल विच होल्ड्स द ड्रेसिंग इन डिझायर्ड पोझिशन विच इज नोन ॲज बँडेजेस. ओके, त्याला काय म्हटलं जातं, बँडेजेस असं म्हटलं जातं. सो मल्टिपल टाईपचे बँडेजेस आहेत. मग हे बँडेजेसचं यूज काय आहे, तर जे काही सर्जिकल ड्रेसिंग आहे, सर्जिकल मटेरियल आहे ते वूंडवर प्रॉपर इन पोझिशनमध्ये राहण्यासाठी हे सर्जिकल बँडेज जे आहे ते काय करणार आहे, हेल्प करणार आहे. ओके, सो फायबर्स आर यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. मग हे जे नॅचरल फायबर्स आहेत विच आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस डिफरंट टाईप ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. ओके, now we will see the functions of this surgical dressing. Okay, so see, this dressing mean for the following functions that include to reduce or prevent the infection. Okay, so त्या जखमेच्या ठिकाणी इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं, रेड्यूस करायचं काम हे सर्जिकल ड्रेसिंग करतं. ओके, देन अनदर फंक्शन इज दॅट टू ऑफर प्रोटेक्शन टू द हिलिंग वुंड्स. ओके,
म्हणजे झालेली जखम आहे ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी तिला प्रोटेक्शन द्यायचं काम हे सर्जिकल ड्रेसिंग करतं. ओके. अनदर फंक्शन इज दॅट टू ऑफर मेकॅनिकल सपोर्ट टू द टिश्यूज. ओके. मग ती जखम झालेली आहे तिला लवकर हील होण्यासाठी मेकॅनिकल सपोर्टची गरज असते, राईट. फर्दरमोर तिला डॅमेज न व्हावं म्हणून तिला मेकॅनिकल सपोर्टची गरज असते. सो दिस सर्जिकल ड्रेसिंग इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड दॅट मेकॅनिकल सपोर्ट टू द wound area. Okay, so those are the several functions, very important functions which is carried by this surgical dressing. Okay, कोणते कोणते बघितले आहेत? फर्स्ट इज रिड्यूस or prevention of infection, second is mechanical support to the tissues and protection to the healing wound. Okay, so those are the several important functions for which the surgical dressings are prepared. Okay, then ideal requirements. Okay, so surgical dressing should comply the following requirements which are mentioned in pharmacopoeia. Pharmacopoeia मध्ये certain limit, certain requirement mention केलेले आहेत for the surgical dressing. मग surgical dressing चे जे मटेरियल आहेत त्यांनी हे जे सगळे फार्माकोपियल रिक्वायरमेंट आहेत ते कंप्लाय करणं, ते पास करणं गरजेचं आहे. ओके, मग कोणते कोणते फार्माकोपियल रिक्वायरमेंट आहेत ते आपण इथे आता बघूया. फर्स्ट, दे शुड बी स्टरिलाइज्ड बिफोर यूज. ओके, फर्स्ट प्रायोर रिक्वायरमेंट आहे दे शुड बी स्टरिलाइज्ड बिफोर यूज. ओके, यूज करायच्या आधी हे जे सर्जिकल मटेरियल आहे ते स्टरिलाइज्ड असणं फार गरजेचं आहे. ओके, स्टरिलाइज्ड म्हणजे काय? तर स्टरिलायझेशन या प्रोसेसने काय केलं जातं, त्या मटेरियलवरचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ आहे विच इज पॅथोजेनिक इन नेचर. ओके, मीन्स दोज आर डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो दे कॉजेस सर्टन काइंड ऑफ टॉक्सिक इफेक्ट इन टू दॅट पर्टिक्युलर ह्युमन बिंग. ओके, किंवा ज्याच्यावर आपण लिव्हिंग टिश्यूजवर लावणार आहोत त्याला ते अफेक्ट करू शकतात. त्याच्यामुळे हे जे सर्जिकल ड्रेसिंगचं जे मटेरियल आहे ते स्टरिलाइज्ड असणं महत्त्वाचं आहे. ओके, सो दे शुड बी स्टरिलाइज्ड बिफोर यूज करायच्या आधी त्याचं स्टरिलायझेशन झालेलं असणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रायोर रिक्वायरमेंट. देन नेक्स्ट इज दे शुड बी स्टोर्ड इन ड्राय वेल व्हेंटिलेटेड प्लेस ॲट टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 25 डिग्री सेंटीग्रेड. ओके, इथे स्टोरेज कंडिशन मेन्शन केलेली आहे. सर्जिकल ड्रेसिंगचं जे मटेरियल आहे दॅट शुड बी स्टोर्ड इन ड्राय वेल व्हेंटिलेटेड प्लेस. ओके, कोरड्या जागी की जिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे अशा ठिकाणी की जिथे टेम्परेचर जे आहे ते 25 डिग्रीपेक्षा जास्त नाही आहे आणि प्रॉपर व्हेंटिलेशन आहे. व्हेंटिलेशन मीन्स एअर पॅसेज इन अँड आउट होतो आहे. ओके, सो अशा कंटेनरमध्ये, अशा प्रॉपर जागेमध्ये त्याला स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द सेकंड रिक्वायरमेंट दॅट इज दे शुड बी स्टोर्ड इन ड्राय वेल व्हेंटिलेटेड प्लेस ॲट टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 25 डिग्री सेंटीग्रेड. ओके, देन अनदर फार्माकोपियल रिक्वायरमेंट, they should be used with permitted antiseptic in prescribed concentrations only. Okay, मग हे जे ड्रेसिंग्स आहेत, सर्जिकल ड्रेसिंग्स आहेत त्याच्यासोबत काही परमिटेड अँटीसेप्टिकच यूज केले जातात. ओके, सो दोज अँटीसेप्टिक्स विच इज प्रिस्क्राईब्ड इन टू द दॅट सिलेक्टेड कॉन्सन्ट्रेशन्स ओनली. ओके, म्हणजे हे जे सर्जिकल ड्रेसिंग्स आहेत की जे वूंडवर अप्लाय केले जातात आणि त्यांच्यासोबत काही परमिटेड अँटीसेप्टिकसोबतच ते काय केले जातात, प्रिस्क्राईब कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते यूज केले जातात. ओके, म्हणजे सर्टन सर्जिकल ड्रेसिंग्स आहेत त्याच्यामध्ये गॉज आहेत. ओके, गॉजमध्ये काय केलं जातं तर कॉटन बँडेजच्या स्क्वेअर पीसमध्ये काय केलं जातं, कॉटनची एक लेअर प्लेस केली जाते आणि त्याच्यामध्ये ड्रग मेडिकामेंट इनकॉर्पोरेट केलं जातं. ओके, सो असे जे गॉज आहेत विच इज कंटेनिंग मेडिकामेंट इन टू दॅट, सो त्याच्यामध्ये असे गॉज प्रिपरेशन्समध्ये देअर विल बी अ रिक्वायरमेंट दॅट शुड बी यूज्ड विथ परमिटेड अँटीसेप्टिक इन प्रिस्क्राईब कॉन्सन्ट्रेशन ओनली. ओके, म्हणजे असे अँटीसेप्टिक की ज्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्या ज्या सर्टन फार्माकोपियल कॉन्सन्ट्रेशन्स लिमिट आहेत त्या कॉन्सन्ट्रेशन लिमिटचेच अँटीसेप्टिक आहेत ते ह्याच्यासोबत सर्जिकल ड्रेसिंगसोबत प्रिस्क्राईब केले जातात. ओके, देन अनदर रिक्वायरमेंट इज दॅट दे शुड नॉट बी डाईड अनलेस मेन्शन इन द मोनोग्राफ. ओके, मग हे जे सर्जिकल ड्रेसिंग्स आहेत आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे की हे जे सर्जिकल ड्रेसिंग्स तुम्ही जर कलर बघितला तर ते प्रॉपर व्हाईट कलरचे असतात, राईट. सो असं कलरचं मटेरियल सर्जिकल ड्रेसिंगचं नसतं. ओके, सो दिस इज द रिक्वायरमेंट फॉर दॅट सर्जिकल ड्रेसिंग. दे शुड नॉट बी डायड म्हणजे त्यांना कोणतंही कलरेशन केलेलं नसावं
जोपर्यंत ते मोनोग्राफमध्ये मेन्शन केलेलं नसणार आहे. ओके, म्हणजे काय काय मटेरियलसाठी कलर स्पेसिफिकली मोनोग्राफमध्ये मेन्शन केलेला असतो. ओके, बट मोस्ट ऑफ द सर्जिकल ड्रेसिंग आहेत दे शुड नॉट बी डायड. ओके, डाय म्हणजे काय, तर त्याला कलर यूज केलेला असतो. ओके, सो कलर यूज केलेला नसतो अनलेस मेन्शन इन टू द monograph. Okay, then fifth requirement is that adhesive product should not be allowed to freeze. ओके, मग असे जे प्रोडक्ट्स आहेत सर्जिकल ड्रेसिंग्समध्ये ॲडेझिव्ह टेपसुद्धा असतात. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत, त्या टेप चिकटतात आणि त्याच्यामुळे ते काय करणार आहेत, ते जे काही ड्रेसिंगचं मटेरियल आहे ते जखमेवर प्रॉपर प्लेसवर होल्ड करून ठेवायचं काम करतात. ओके, मग असे जे ॲडेझिव्ह जे सर्जिकल ड्रेसिंगचं मटेरियल आहे दॅट ॲडेझिव्ह टेप्स आर नॉट or that adhesive material not be allowed to freeze. ओके, मग त्यांना काय कमी टेम्परेचरमध्ये किंवा फ्रीजिंग टेम्परेचरला ठेवलं जात नाही. ओके, बिकॉज दे कंटेन ॲडेझिव्ह मटेरियल ऑन देअर सरफेस अँड दॅट्स वाय दॅट मटेरियल शुड नॉट बी गेट फ्रीज. ओके, सो दिस इज द वन मोर रिक्वायरमेंट, मोर इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट, दॅट इज adhesive products should not be allowed to freeze. Okay, then another requirement for this surgical dressing is there should not be any loose threads, fiber ends in the dressing. Okay, so ड्रेसिंग जर आपण बघितलं म्हणजे आपण कॉटन बँडेज आणून ती पट्टी जर पूर्ण ओपन करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. सो जे काही सर्जिकल ड्रेसिंगचं मटेरियल आहे ते प्रॉपरली त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं असतं. ओके, कुठेही थ्रेड कट नसतो, कुठेही थ्रेड लूज नसतो. ओके, म्हणजे त्याच्यातले जे स्क्वेअरची जी साईज आहे बँडेजमधल्या, ओके, कॉटन बँडेजमधल्या थ्रेडने जी स्क्वेअरची साईज आहे तीसुद्धा स्टँडर्ड फार्माकोपियल लिमिटने बनवलेली असते. ओके, सो देअर शुड नॉट बी एनी लूज थ्रेड, फायबर एंड इन द ड्रेसिंग. मग असा तुटलेला फायबर्स किंवा मग लूज थ्रेड त्या ड्रेसिंगमध्ये असता कामा नाही. ओके, सो दिस इज द लास्ट रिक्वायरमेंट फॉर दिस सर्जिकल ड्रेसिंग. ओके, सो आता इथे आपण सर्टन फार्माकोपियल रिक्वायरमेंट्स बघितलेल्या आहेत की त्या सर्जिकल ड्रेसिंगने ह्या सगळ्या रिक्वायरमेंट पास करणं गरजेचं आहे. ओके, कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट बघितल्या आहेत, स्टरिलाइज्ड बिफोर यूज, stored in dry well ventilated place below 25 degrees centigrade, permitted antiseptic in prescribed concentration be used, dyed unless mentioned in the monograph, adhesive products not allowed to freeze, and no loose threads and fiber ends in the surgical dressing. Okay, so this is all about the pharmacopoeial requirement. Okay, सर्जिकल ड्रेसिंगने ह्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या कंप्लाय करणं, पास करणं गरजेचं असतं. ओके, देन here we see the definition of this surgical dressing. So surgical dressing is a term applied to the wide range of materials used for the dressing of wound or the diseased tissues. Okay, so एखाद्या diseased tissuesला किंवा मग जखम झाली असेल तर त्या जखमेला हे जे सर्जिकल ड्रेसिंग आहे ते ॲप्लाय केलं जातं. ओके, सो त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज आहेत दॅट आयडियल वूंड ड्रेसिंग्स विच पॉजेस द फॉलोइंग प्रॉपर्टीज दॅट इन्क्लूड प्रोव्हाइड अन एन्व्हायरमेंट फॉर मॉइस्ट वूंड हिलिंग. ओके, सो जे वूंड हिलिंगला जे एन्व्हायरमेंट गरजेचं आहे, प्रॉपर एन्व्हायरमेंट गरजेचं आहे, दॅट एन्व्हायरमेंट प्रोव्हायडेड बाय दॅट सर्जिकल ड्रेसिंग. ओके, की त्याच्यामुळे फास्ट वूंड हिलिंग होईल. ओके, देन प्रिव्हेंट मॅसरेशन बाय परमिटिंग इव्हॉपरेशन ऑर ॲब्सॉर्प्शन. ओके, सो त्या ड्रेसिंगमधून जे काही फ्लुइडी लिक्विड किंवा पस वूंडमधलं आहे ते मॅसरेट होता कामा नये. ओके, म्हणजे त्या वूंड ड्रेसिंगमधून बाहेर येता कामा नये. ओके, म्हणजे त्या वूंडचं इव्हॅपोरेशन किंवा ॲब्सॉर्प्शन जे आहे ते त्या वूंड ड्रेसिंगने परमिट केलं पाहिजे. ओके, सो दिस इज द सेकंड आयडियल प्रॉपर्टी फॉर दिस वूंड ड्रेसिंग. देन प्रमोट हिमोस्टॅटिस. ओके, सो हिमोस्टॅटिस म्हणजे काय, इट इज अन प्रोसेस इन विच ब्लिडिंग गेट स्टॉप. ओके, सो ही जी हिमोस्टॅटिसची प्रोसेस आहे की ब्लड लॉस जो आहे बॉडीचा तो प्रिव्हेंट केला जातो, स्टॉप केला जातो. सो हे ब्लड लॉस स्टॉप करण्याची कपॅबिलिटी जी आहे, ब्लड लॉस प्रमोट म्हणजे ब्लड लॉस जे होतं आहे ते स्टॉप करण्याची जी कपॅबिलिटी आहे ती त्या वूंड ड्रेसिंगमध्ये असली पाहिजे. ओके, देन प्रोटेक्ट द वूंड फ्रॉम द फर्दर डॅमेज. ओके, मग त्या वूंडला फर्दर अनदर डॅमेज म्हणजे ऑलरेडी ती जखम झालेली आहे, मग तिला फर्दर मोर मेकॅनिकल डॅमेज असेल किंवा एनी मायक्रोबियल कंटामिनेशन असेल, इन्व्हेजन्स असेल, डिहायड्रेशन, मॅसरेशन, केमिकल डॅमेज, अल्टरेशन इन pH. ओके, सो ह्या सगळ्या सिच्युएशनपासून त्या वूंडचं प्रोटेक्शन करायचं काम त्या ड्रेसिंगने केलं पाहिजे. ओके, देन अनदर इज प्रमोट हिलिंग. जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. रिड्यूस हीट लॉस. ओके,
सो मोर हीट लॉस जो आहे त्या वूंडमधून तो त्या ह्याने सर्जिकल ड्रेसिंगने प्रिव्हेंट केला पाहिजे. कंट्रोल मायक्रोबियल ग्रोथ बाय इनकॉर्पोरेशन ऑफ अँटी मायक्रोबियल ड्रग्स. ओके, मग त्या वूंड ड्रेसिंगवर जसं मी तुम्हाला सांगितलं की मेडिकेटेड गॉज असतात की ज्याच्यामध्ये ड्रग जे आहेत ते इनकॉर्पोरेट केलेले असतात. ओके, सो असा एक चांगल्या क्वालिटीचा अँटीमायक्रोबियल ड्रग जो आहे तो त्या वूंड ड्रेसिंगमध्ये गॉजमध्ये इनकॉर्पोरेट केलेला असला पाहिजे की त्याच्यामुळे त्या जखमेमधली जी मायक्रोबियल ग्रोथ आहे ती तो कंट्रोल करू शकतो. ओके, देन प्रोव्हाइड कंप्रेशन प्रमोटिंग हिमोस्टॅटिस अँड रिड्यूस इडेमा. ओके, सो त्याने जे जखमेला कंप्रेशन गरजेचं आहे, जे प्रेशर गरजेचं आहे ते देणं गरजेचं आहे. ओके, प्रमोटिंग हिमोस्टॅटिस ब्लड लॉस त्या जखमेतून होण्याचा स्टॉप केला पाहिजे. अँड रिड्युसिंग इडेमा. ओके, इडेमा मीन्स ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड. ओके, म्हणजे त्या जखमेमध्ये जास्त पाणी साठून राहू नये. सो दॅट इडेमा जो आहे म्हणजे फ्लुइड जमा होणार आहे सो ते टोटली स्टॉप केलं पाहिजे, रिड्यूस केलं पाहिजे. ओके, म्हणजे जास्त पाणी त्या जखमेमध्ये जमा होता कामा नये. ओके, सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ते सर्जिकल ड्रेसिंगमध्ये असणं गरजेचं आहे. देन रिड्यूस पेन, इन्क्रीज पेशंट कम्फर्ट, इम्प्रूव्ह फंक्शनल यूज फॉर वूंड साईड. ओके, म्हणजे वूंड साईडला ते प्लेस केल्यानंतर जखम ड्रेसिंग केल्यानंतर त्याच्याशी ती जी साईड आहे तो जो एरिया आहे तो कम्फर्टेबल असला पाहिजे. म्हणजे त्या वूंड ड्रेसिंगमुळे कोणताही डिस्कम्फर्ट त्या पेशंटला होता कामा नये. ओके, देन रिड्यूस पेन, त्या जखमेचं जे दुःख आहे ते त्याने कमी केलं पाहिजे. ओके, पेन कमी केलं पाहिजे. अँड पेशंट कम्फर्ट, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की त्या वूंड ड्रेसिंगमुळे त्या पेशंटला कोणताही डिस्कम्फर्ट होता कामा नये. ओके, म्हणजे त्या ड्रेसिंगसोबत पेशंट कम्फर्टेबल असला पाहिजे. ओके, देन रिड्यूस ओडर, जखमेमधून जर पस वगैरे झाल्यानंतर फॉल ओडर येते, राईट. सो दॅट ओडर इज रिड्यूस्ड बाय अप्लाइंग दिस वूंड ड्रेसिंग. ओके, देन इम्प्रूव्ह अपीरन्स ऑफ वूंड साईड. मग ती जखम आहे, जर जखम आपण अशीच बघितलं तर आपल्यालाही बघून भीती वाटते. ओके, मग त्याच्यावर सर्जिकल ड्रेसिंग जर अप्लाय केलं असेल प्रॉपर तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या जिथे जखम झालेली आहे त्या पार्टचा ॲपिरन्स जो आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, अँड रिड्यूस ओव्हरऑल कॉस्ट असोसिएटेड विथ वूंड ट्रीटमेंट. ओके, मग ज्या पर्पजसाठी आपण हे सर्जिकल ड्रेसिंग्सचं मटेरियल यूज करतो सो ते जे मटेरियल आहे त्याच्यामुळे ते जास्त कॉस्टली होता कामा नये. ओके, सो ते इकॉनॉमिक असलं पाहिजे, लो कॉस्ट असलं पाहिजे. ओके, so those are the several properties that surgical dressing must require. Okay, then next part is classification of that surgical dressing. Okay, so these surgical dressings are generally classified, so depending upon their application, their use, they are classified into the primary dressing, then primary dressing or secondary dressing and secondary dressing. Okay, also the depending upon their different types they are classified as an absorbent, bandages, then adhesive tapes. Okay, so first we will see what is meant by primary dressing. So these primary dressings are nothing but the dressing that touches the wound sites. Okay, साईट म्हणजे जखमेला जे ड्रेसिंग टच करणार आहे त्याला प्रायमरी ड्रेसिंग असं म्हटलं जातं. ओके, की जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट वूंडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतं त्याला प्रायमरी ड्रेसिंग असं म्हटलं जातं. ओके, मग प्रायमरी ड्रेसिंग्समध्ये कोणत्या टाईपचं सर्जिकल ड्रेसिंग्स येतात त्याच्यामध्ये प्लेन गॉज. प्लेन गॉज म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कोणताही ड्रग इनकॉर्पोरेट केलेला नसतो. ओके, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की 2 कॉटन बँडेजच्या स्क्वेअर्समध्ये काय केलं जातं, कॉटनची लेअर प्लेस केली जाते आणि हे गॉज प्रिपेअर केले जातात. ओके, देन इम्प्रिग्नेटेड गॉज की जिथे ड्रग इनकॉर्पोरेट केलेला आहे गॉजमध्ये. देन पॅराफिन गॉज ड्रेसिंग. सो ऑल दिस गॉज मटेरियल विच हॅविंग अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ दॅट वुंड. ओके, सो ते गॉज प्लेस केले जातात आणि मग बँडेज यूज करून ती जखम जी आहे त्याचं ड्रेसिंग केलं जातं. ओके, सो प्रायमरी ड्रेसिंग्स, द ड्रेसिंग दॅट टचेस द वुंड साईज. ओके, देन नेक्स्ट इज सेकंडरी ड्रेसिंग्स. सो सेकंडरी ड्रेसिंग्समध्ये स्पेसिफिकली बँडेजेस येतात. सो कीप द प्रायमरी ड्रेसिंग्स इन साईड. मग सेकंडरी ड्रेसिंगचं काम काय असतं तर जे प्रायमरी ड्रेसिंग आहे विच इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द वुंड त्याला त्या वूंडच्या प्रॉपर साईडला प्रॉपर जागेवर ठेवण्यासाठी हे सेकंडरी ड्रेसिंग जे आहे ते हेल्प करणार आहे. ओके, सो दिस सेकंडरी ड्रेसिंग दॅट कीप्स द प्रायमरी ड्रेसिंग्स इन द साईट. ओके, एक्झाम्पल्स आहेत सेकंडरी ड्रेसिंगचे ॲब्सॉर्बंट, बँडेजेस, ॲडेझिव्ह टेप्स. ओके, सो दिस ॲडेझिव्ह टेप्स, बँडेजेस ऑर ॲब्सॉर्बंट्स विच आर यूज फॉर द पर्पज ऑफ सेकंडरी ड्रेसिंग ॲज अँड दे कीप्स द प्रायमरी ड्रेसिंग्स इन साईट. ओके,
Then some dressings which functions as an primary dressings only, however some school functions as an both primary as well as secondary dressings. ओके, मग प्रायमरी आणि सेकंडरी ड्रेसिंग म्हणून ॲक्ट होणारे सुद्धा ड्रेसिंग आहेत की त्याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे ड्रेसिंग्स आहेत ते त्याच्यासाठी फक्त हे जे ड्रेसिंग्स आहेत की जे प्रायमरी आणि सेकंडरी ड्रेसिंगचे दोघांचेही फंक्शन्स हे ड्रेसिंग्स करणार आहेत. ओके, म्हणजे एकच ड्रेसिंग्स जे आहे ते हे दोघांचंही फंक्शन्स करतं. दोन टाईपचे ड्रेसिंग्स त्या जखमेवर अप्लाय करायची गरज राहत नाही. त्याला कंपोजिट ड्रेसिंग म्हटलं जातं किंवा मग प्रायमरी और सेकंडरी ड्रेसिंग असं म्हटलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत कंपोजिट ड्रेसिंग्स, हायड्रोजेल्स. सो दोज ॲक्ट्स ॲज ॲन composite dressing or act as an primary as well as secondary dressings. Okay, so हे 3 टाईपचे ड्रेसिंग्स आहेत which is applied on the wound. Okay, सो प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. ॲब्झॉर्बिंग वूंड, एक्झुडेट फ्रॉम द साईड्स. ओके, सो जे काही एक्झुडेट्स त्या जखमेमधून बाहेर येणार आहे ते प्रॉपरली त्या ड्रेसिंगने ॲब्झॉर्ब केलं पाहिजे. प्रिव्हेंट और कॉम्बॅक्ट इन्फेक्शन, त्या वूंडचं फर्दर मोर जे इन्फेक्शन्स आहे ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. फिजिकल प्रोटेक्शन वूंडला प्रोव्हाइड केलं पाहिजे. मेकॅनिकल सपोर्ट त्या टिश्यूजना, त्या वूंडला जिथे जखम झाली आहे त्या पार्टला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे. शुड नॉट अधर टू द ग्रॅन्युलेटिंग सरफेस. ओके, म्हणजे हे जे ड्रेसिंग आहे ते जखमेच्या सरफेसवर चिकटता कामा नये. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं जखम झाली असेल आणि आपण जर त्या जखमेवर कापूस प्लेस करून मग कॉटन बँडेज लावला तर ते जे कॉटन आहे ते त्या जखमेला चिकटतं. ओके, सो त्याच्यामुळे ह्या कॉटनचे गॉज प्रिपेअर केलेले आहेत. ओके, म्हणजे बँडेजच्या स्क्वेअर पोर्शनवर काय केलं जातं, कॉटनची लेअर प्लेस केली जाते आणि पुन्हा त्याच्यावर बँडेजची लेअर प्लेस करून हे गॉज प्रिपेअर केले जातात. मग हे गॉज जे आहेत ते काय करतात, त्या कॉटनचं त्या जखमेला स्टिकिंग जे आहे ते प्रिव्हेंट करतात. ओके, मग ही एक प्रॉपर्टी त्या सर्जिकल ड्रेसिंगमध्ये असली पाहिजे की ते मटेरियल जे आपण जखमेवर यूज करणार आहोत ते त्या जखमेच्या सरफेसला अधेर होणार नाही, चिकटणार नाही. ओके, देन शुड इट इझी टू हँडल ॲट ऑल स्टेजेस. ओके, सो ड्रेसिंग करताना हे इझिली हँडल करता आलं पाहिजे. ओके, ड्युरेबल, जास्त पिरियडसाठी त्याचा स्टोरेज करता आलं पाहिजे, म्हणजे ते जास्त पिरियडसाठी टिकलं पाहिजे. फ्री फ्रॉम लूज थ्रेड्स, एंड अँड फायबर्स, त्याच्यामध्ये जे फायबर्स यूज केलेले आहेत ते लूज असता कामा नये किंवा तुटलेले असता कामा नये. ओके, स्टरिलायझेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे की हे सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते यूज करायच्या आधी त्याचं स्टरिलायझेशन करणं गरजेचं आहे. ओके, मग स्टरिलायझेशन जे आहे, स्टरिलायझेशनची जी प्रोसेस आहे ती इझी असली पाहिजे. ओके, देन नेक्स्ट आता आपण बघणार आहोत सर्जिकल ड्रेसिंग्सच्या लेयर. ओके, सो दिस सर्जिकल ड्रेसिंग कन्सिस्ट ऑफ दिस 3 इम्पॉर्टंट लेयर. ओके, फर्स्ट इज वुंड फेसिंग लेयर, देन ॲब्सॉर्बंट लेअर अँड आउटर लेअर. ओके, सो वुंड फेसिंग लेअरला काय असतं, तर इनर लेअर क्लोजेस्ट टू द वुंड कंटेनिंग अँटीसेप्टिक और हिलिंग एजंट. ओके, सो ही जी वुंड फेसिंग लेअर आहे विच इज अन मोर इनर लेअर ऑफ दिस वुंड ड्रेसिंग विच इज डायरेक्ट इन कॉन्टॅक्ट विथ दॅट वुंड. ओके, आणि त्याच्यावर काय असतं, एखादा अँटीसेप्टिक किंवा हिलिंग एजंट जे आहे ते त्याच्यावर अप्लाय केलेलं असतं. ओके, देन सेकंड लेअर इज ॲब्सॉर्बंट लेअर. सो इट इज अन मिडल लेअर ॲब्झॉर्ब ब्लड और पस और एनी एक्झुडेट्स फ्रॉम द वुंड. ओके, सो सेकंड लेअर जी असते ती कसली असते, ॲब्झॉर्बंटची असते. मग ह्या ॲब्झॉर्बंटचं काम काय असणार आहे, तर त्या जखमेमधलं काही ब्लडचा पोर्शन असेल, पस झाला असेल किंवा एखादं फ्लुइडी एक्झुडेट्स त्याच्यामधून बाहेर येत असेल तर ते ॲब्झॉर्ब करायचं काम ही मिडल लेअर करणार आहे, त्याला आपण ॲब्झॉर्बंट लेअर म्हणतो. ओके, अँड थर्ड लेअर इज द आउटर लेअर. ओके, सो दिस आउटर लेअर सपोर्ट्स द इनर लेअर्स. ओके, मग हे वुंड फेसिंग लेअर आहे आणि ॲब्झॉर्बंट लेअर आहे, त्यांना सपोर्ट करायचं काम, त्यांना त्या जखमेवर इंटॅक्ट ठेवायचं काम ही आउटर लेअर करणार आहे. ओके, सो दिस सर्जिकल ड्रेसिंग्स विच कन्सिस्ट ऑफ 3 लेअर, वुंड फेसिंग लेअर, ॲब्सॉर्बंट लेअर अँड आउटर लेअर. ओके, सो असं जे आहे ते वुंड ड्रेसिंग काय केलं तर जखमेवर केलं जातं. ओके, देन स्पेशल ड्रेसिंगसाठी पायरोक्झिलिन, ॲक्रिलिक पॉलिमर यूज केले जातात किंवा मग ॲब्झॉर्बेबल हिमोस्टॅटसुद्धा यूज केले जातात. ओके, मग त्याच्यामध्ये ह्युमन फायब्रिन फोम, ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज, ऑक्सिडाइज सेल्युलोज, कॅल्शियम अल्जिनेट. ओके, सो ऑल दिस ॲब्झॉर्बेबल हिमोस्टॅट विच इज रिस्पॉन्सिबल टू प्रिव्हेंट द ब्लड लॉस फ्रॉम दॅट वुंड. ओके, जखमेमधून ब्लड लॉस प्रिव्हेंट करायचं काम जे आहे ते हे ॲब्झॉर्बेबल हिमोस्टॅट्स करतात. ओके, सो त्याच्यामध्ये ॲब्झॉर्बेबल हिमोस्टॅटमध्ये आपण बघितलेलं आहे एक्झाम्पल ह्युमन फायब्रिन फोम, ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज,
oxidized cellulose, calcium alginate, okay, and these are the certain polymers, that is pyroxylin and acrylic polymers, which are used into the surgical dressing. Okay, then next is different type of this सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, सो डिफरंट टाईप्स बघताना आपण बघणार आहोत की सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते क्लासिफाय झालेलं आहे मेनली इंटू द 4 पार्ट्स. ओके, सो 4 पार्ट्स कोणते आहेत? फायबर्स, फॅब्रिक, बँडेजेस आणि लास्ट इज रबर ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल. ओके, म्हणजे सर्जिकल ड्रेसिंग जे आहे त्याला क्लासिफाय केलेलं आहे. सो यू हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक दॅट इज सर्जिकल ड्रेसिंग्स आर क्लासिफाईड ॲज फर्स्ट क्लास इज फायबर, सेकंड फॅब्रिक, थर्ड बँडेजेस अँड फोर्थ इज रबर अँड ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल. ओके, मग फर्स्ट जर आपण फायबर बघितलं सर्जिकल ड्रेसिंग्स, सो फायबर्स जे आहेत ते 2 टाईपचे आहेत, नॉन मेडिकेटेड फायबर्स अँड मेडिकेटेड फायबर्स. ओके, सो नॉन मेडिकेटेड फायबर्समध्ये ॲब्सॉर्बंट कॉटन आहे, वूल आहे, रेयॉन आहे, सिल्क आहे. ओके, सो दोज मटेरियल्स और दोज फायबर्स आर यूज ॲज अन नॉन मेडिकेटेड फायबर, की ज्याच्यामध्ये मेडिसिन यूज केलेलं नसतं. ओके, सो दोज फायबर्स आर डायरेक्टली यूज्ड ऑन द सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, ॲज अन नॉन मेडिकेटेड फायबर्स. देन मेडिकेटेड फायबर्स दॅट इन्क्लूड बोरिक ॲसिड वूल, कॅप्सिकम वूल. ओके, सो इथे काय केलं जातं, हे जे नॅचरल फायबर्स आहेत त्यांना मेडिसिन्ससोबत ट्रीट केलं जातं. ओके, त्यांना मेडिकेटेड फायबर्स असं म्हटलं जातं आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत बोरिक ॲसिड वूल अँड कॅप्सिकम वूल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टाईपचं जे सर्जिकल ड्रेसिंग आहे ते आहे फॅब्रिक. Okay, so these fabrics which are woven material. Okay, so those fabrics are also medicated and non-medicated. Okay, woven material म्हणजे हे विणलेले असतात. ओके, मग ते सुद्धा मेडिकेटेड किंवा नॉन मेडिकेटेड असतात. ओके, सो नॉन मेडिकेटेड आणि मेडिकेटेड फॉर्ममध्ये हे फॅब्रिक्स जे आहेत ते अवेलेबल असतात. ओके, मग फॅब्रिक्समध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर डिफरंट टाईप ऑफ गॉजेस आहेत. ओके, बँडेजेस आहेत, प्लास्टर्स आहेत. सो दोज आर various form of fabrics which are used for the purpose of surgical dressing. Okay, gauzes, bandages, plasters. Okay, so हे जे आहेत ते काय आहेत? फॅब्रिक्स आहेत, म्हणजे सर्जिकल फायबर्सपासून हे फॅब्रिक्स प्रिपेअर केले जातात. ओके, आणि ते फायबर्स जे आहेत ते अजून सर्जिकल ड्रेसिंग्समध्ये यूज केले जातात. त्याच्यामध्ये ते मेडिकेटेड असू शकतात किंवा नॉन मेडिकेटेड असू शकतात. ओके, देन थर्ड टाईप फॉर दिस सर्जिकल ड्रेसिंग इज बँडेजेस. ओके, मग बँडेजेसमध्ये okay, so bandages, so these are the products used to retain the dressing in the place to provide support for the application of the medicament to the skin. Okay, so bandages आहेत which is an secondary type of wound dressing. Okay, so इथे काय केलं जातं की हे असं मटेरियल आहे की ते वूंडला, त्या टिश्यूजला सपोर्ट प्रोव्हाइड करतं आणि जे प्रायमरी ड्रेसिंग वूंडवर अप्लाय केलं आहे ते इंटॅक्ट राहण्यासाठी हे जे बँडेजेस आहेत ते हेल्प करतात. ओके, सो दे आर वॉटरप्रूफ अँड ऑफर मेकॅनिकल सपोर्ट, म्हणजे हे वॉटरप्रूफ असतात आणि मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहेत अँड मे बी फास्टनेबल. ओके, सो दे मे बी इलॅस्टिक और नॉन इलॅस्टिक, ॲडेझिव्ह और नॉन ॲडेझिव्ह. ओके, सो डिफरंट टाईपचे बँडेजेस आहेत. ओके, बँडेड आपण बघितलेलं आहे विच इज ॲडेझिव्ह इन नेचर. बँडेडमध्ये सुद्धा वॉटरप्रूफ असतात. ओके, नॉन वॉटरप्रूफ आहेत. त्याच्यानंतर कॉटन बँडेजेस आपण बघितलेले आहेत विच इज नॉन adhesive type, right? So depending upon their properties there are different type of bandages. So first type is non medicated bandage. Okay, so non medicated bandage मध्ये different examples इथे मेन्शन केलेले आहेत. क्रेप बँडेज, डोमेटे बँडेज, कॅलिको बँडेज, कॉटन और रबर इलास्टिक बँडेजेस. ओके, सो हिअर वी सी सर्टन इमेजेस, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. क्रेप बँडेज तर तुम्ही मोस्ट ऑफ सगळ्यांनी बघितलेलं असणार आहे. मेडिकलमध्ये क्रेप बँडेज अवेलेबल असतं. ओके, क्रेप बँडेजचा डबा असतो, त्याच्यामध्ये क्रेप बँडेज आहे. जनरली फ्रॅक्चर्स वगैरे झाल्यानंतर जेव्हा प्लास्टर्स काढलं जातं त्याच्यानंतर त्या जिथे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी क्रेप बँडेजेस आहेत ते यूज केले जातात. ओके, त्याच्यानंतर दिस इज द इमेज दॅट इन विच शोन द डोमेटे बँडेज. ओके, सो हे डोमेटे बँडेजचं एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला दिसतंय विच इज अन टाईप ऑफ बँडेज. ओके, विच इज नॉन मेडिकेटेड, म्हणजे कोणतंही मेडिसिन त्याच्यावर प्लेस केलेलं नाही आहे. ओके,
देन नेक्स्ट बँडेज, सो हिअर इट इज द इमेज ऑफ क्रेप बँडेज. ओके, सो इथे तुम्हाला दिसते हे जे आहे ते क्रेप बँडेज आहे. ओके, विच इज नॉन मेडिकेटेड इन नेचर. अँड नेक्स्ट इज कॅलिको बँडेज. ओके, सो दिस इज द कॅलिको बँडेज. ओके, सो कॅलिको बँडेजमध्ये काय केलेलं आहे तर कॉटनचं जे क्लॉथ आहे ते ॲज अन बँडेज यूज केलेलं आहे. सो दिस इज अन कॅलिको बँडेज. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल, ह्या इमेजमध्ये दिसेल की हात वगैरे फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याला सपोर्ट प्रोव्हाइड केला होता विथ द हेल्प ऑफ दिस कॅलिको बँडेज. ओके, देन कॉटन अँड रबर इलास्टिक बँडेजेस. सो हे कॉटन बँडेजेस किंवा रबर इलास्टिक बँडेज हे सिम्पल्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय दीज आर द रबर इलास्टिक बँडेजेस, पॉप बँडेजेस. ओके, कॉटनचे बँडेजेस, कॉटनच्या पट्ट्या, बँडेज पट्ट्या तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या आहात. ओके, सो दीज आर द नॉन मेडिकेटेड बँडेजेस. ओके, मेडिकेटेड बँडेजेसमध्ये आपण बघितलं तर प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेज आहे. ओके, देन झिंक पेस्ट बँडेजेस आहेत, झिंक पेस्ट इक्थॅमॉल बँडेज आहे. सो दीज आर द मेडिकेटेड टाईप ऑफ बँडेज. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते विच इज अन प्लास्टर्स ऑफ पॅरिस बँडेज. ओके, देन झिंक पेस्ट बँडेज इज ऑल्सो हिअर देअर. जस्ट वेट, आय विल शो यू. Okay, so this is the image in which zinc paste bandage is placed over there. Okay, so those are the medicated, and this is the simple gauze. Okay, so this is the simple cotton bandage. Okay, and this is the zinc paste bandage. Okay, then zinc paste ichthamol bandage. Okay, then absorbent lint, absorbent ribbon gauze, boric acid lint, absorbent gauze, x-ray detectable, which are the examples of bandage. Okay, so there are the different type of bandages are available over there. That is, this is the example of absorbent lint. Okay, so absorbent lint means it is a type of lint cloth which is used for the purpose of absorption. Okay, then absorbent ribbon gauze. So this is the example of absorbent ribbon gauze. Okay, so those are the marketed preparations or marketed samples which are available. Okay, then बोरिक ॲसिड लिंट. ओके, सो दिस इज द बोरिक ॲसिड लिंट. ओके, सो हे जे बँडेजेस आहेत त्याच्यावर काय आहे, मेडिकेशन अप्लाय केलेलं असतं. ओके, सो बोरिक ॲसिड लिंटमध्ये बोरिक ॲसिड अप्लाय केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघायचं झालं तर ॲब्सॉर्बंट गॉज आहे, एक्सरे डिटेक्टेबल्स आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दिस bandages. Okay, and this is the third type of surgical dressing. Okay, then next last आपण बघणार आहोत सर्जिकल ड्रेसिंगचा टाईप, दॅट इज रबर अँड ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल. ओके, सो दिस रबर और ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियलमध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये बेलाडोना सेल्फ ॲडेझिव्ह प्लॅस्टर आहे. ओके, सो बेलाडोना ॲडेझिव्ह प्लॅस्टर आपण बघितलेलं आहे, व्हाईट कलरची होलवाली जी पट्टी असते. ओके, त्याच्या पाठीमागचा पेपर काढल्यानंतर ती स्टिक होते आणि जिथे आपल्याला जो पार्ट दुखत असेल तिथे ही पट्टी लावली जाते. ओके, जसं त्या पार्टचं दुखणं कमी होत जातं तसं ही पट्टी जी आहे ती आपोआप निघत जाते. राईट, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस रबर और ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे बेलाडोना सेल्फ ॲडेझिव्ह प्लास्टर. ओके, देन झिंक ऑक्साईड सेल्फ ॲडेझिव्ह प्लास्टर. Okay, so this is the non-extensible adhesive woven products are also comes under the rubber and oil impregnated material. Okay, मग त्याच्यामध्ये बेलाडोना सेल्फ ॲडेझिव्ह प्लास्टर आहे, झिंक ऑक्साईड सेल्फ ॲडेझिव्ह प्लास्टर आहे. देन ब्रिटिश फार्माकोपियल रेकग्नाइज फॉलोइंग टाईप ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, सो ब्रिटिश फार्माकोपियामध्ये सर्जिकल ड्रेसिंग्स आहे, त्याला मग हे जे तुम्हाला इथे दिसतं टाईप्स ऑफ रेकग्नाइज सर्जिकल ड्रेसिंग. सो दिस सर्जिकल ड्रेसिंग्स आर रेकग्नाइज्ड बाय द ब्रिटिश फार्माकोपिया. ओके, सो आपण जे आधी बघितलेलं आहे फायबर्स, फॅब्रिक्स, बँडेजेस अँड रबर अँड ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल विच इज द major classification for this surgical dressings. Okay, and here it is mentioned the different types of fiber surgical dressings which is recognized by the British Pharmacopoeia. Okay, so त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फायबर्स अँड रिलेटेड मटेरियल्स. ओके, सो फायबर्स अँड रिलेटेड मटेरियलमध्ये एक्झाम्पल्स आहेत विस्कस, वूड सेल्युलोज वॅडिंग. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ फायबर्स अँड रिलेटेड materials. So these fibers and related materials that includes the viscose and wound cellulose wadding. Okay,
So in this image you have to easily identify that fibers and related materials type of surgical dressing. So this is the wool cellulose type of wadding, okay, and this is an viscous wadding, okay. So these are the fibers and related materials, okay. Next example आहे. So next class is carded products. So carded products मध्ये एक्झाम्पल आहे ॲब्झॉर्बंट कॉटन, विस्कस वॅडिंग. विस्कस वॅडिंग आपण मगाशी बघितलेलं आहे. ॲब्झॉर्बंट कॉटन आपल्याला माहिती आहे. सो दोज कम्स अंडर द carded product, okay. Then another class is non extensible non adhesive woven products, okay. नॉन एक्सटेन्सिबल नॉन ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट्स म्हणजे असे वुवन प्रोडक्ट्स आहेत विच इज नॉन एक्सटेन्सिबल अँड नॉन ॲडेझिव्ह इन नेचर, ओके. दॅट इन्क्लूड ॲब्सॉर्बंट मस्लिन डोमेटे बँडेज, ओके. सो त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? ॲब्सॉर्बंट मस्लिन अँड डोमेटे बँडेज, ओके. सो डोमेटे बँडेज आपण इथे बघितलेलं आहे विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ दिस नॉन मेडिकेटेड बँडेज, ओके. Okay, so this is an example of this non-extensible non-adhesive woven product, okay. Then next class that is extensible adhesive woven product, okay. So इथे जे सर्जिकल ड्रेसिंग्स मटेरियल मेन्शन केलेले आहेत विच आर एक्सटेन्सिबल अँड ॲडेझिव्ह इन नेचर, ओके. सो एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह वुवन products that includes the elastic adhesive bandages अँड एक्सटेन्शन प्लास्टर, ओके. सो ह्याच्यामध्ये इलॅस्टिक ॲडेझिव्ह बँडेजेस येतात आणि एक्सटेन्शन प्लास्टर्स येतात अंडर द एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह वन प्रोडक्ट, ओके. देन नेक्स्ट क्लास इज नॉन एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह, ओके. सो हिअर इट इज मेन्शन फोर्थ नंबर क्लास इज नॉन extensible adhesive woven product, okay. So those are non extensible in nature but are adhesive woven products, okay. So that includes the belladonna adhesive plaster, zinc oxide surgical adhesive tape, ओके. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हाईट कलरची दुखलेप पट्टी असं म्हटलं जातं तिला, ओके, मराठीमध्ये. सो मेडिकलमध्ये तुम्ही जर लेपपट्टी किंवा दुखलेप पट्टी मागितलं तर हे बेलाडोना प्लास्टरची पट्टी दिली जाते. व्हाईट कलरची पट्टी असते त्याला होल्स असतात, ओके, आणि जिथे दुखते त्या पार्टवर ही पट्टी जी आहे ती अप्लाय केली जाते, ओके. विच इज ॲन नॉन एक्सटेन्सिबल अँड ॲडेझिव्ह one product, okay. Then next is fifth number class is that includes the extensible non-adhesive one product, okay. So those are extensible in nature but non-adhesive in nature, okay, and they are one product that include cotton bandage, elastic web bandages, okay. So त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर कॉटन बँडेजेस अँड इलॅस्टिक वेब बँडेजेस, ओके. सो दोज आर द एक्सटेन्सिबल अँड नॉन ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट्स, ओके. त्याच्यानंतर आपण एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट बघितलेला आहे. लास्ट क्लास आहे दॅट इज नॉन वुवन प्रोडक्ट, ओके. सो दिस नॉन वुवन प्रोडक्ट्स विच आर इम्परमिएबल प्लास्टिक सर्जिकल ॲडेझिव्ह टेप्स त्याच्यामध्ये आपले बँडेड येतात, ओके. सो दिस इम्परमिएबल प्लास्टिक सर्जिकल ॲडेझिव्ह टेप, परमिएबल प्लास्टिक सर्जिकल ॲडेझिव्ह टेप्स म्हणजे बँडेडचा पार्ट येतो, ओके. सो दिस सर्जिकल ड्रेसिंग्स आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज वुवन ड्रेसिंग्स अँड नॉन वुवन ड्रेसिंग्स, ओके. सो सर्जिकल ड्रेसिंग जे आहे आपण बघितलेलं आहे सर्जिकल ड्रेसिंगचं क्लासिफिकेशन डिफरंट टाईपमध्ये होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईपने बघितलेलं त्याच्यामध्ये फायबर्स, फॅब्रिक, बँडेजेस, रबर अँड ऑइल इम्प्रेग्नेटेड मटेरियल. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपियाच्या नुसार त्याचं सर्जिकल ड्रेसिंगचे डिफरंट टाईप बघितले आहेत आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट इथे आपण बघितलेलं आहे फायबर्स अँड रिलेटेड मटेरियल, कार्डेड प्रोडक्ट, नॉन एक्सटेन्सिबल नॉन ॲडेझिव्ह वन प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर नॉन एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट, एक्सटेन्सिबल नॉन ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट, एक्सटेन्सिबल ॲडेझिव्ह वुवन प्रोडक्ट अँड लास्ट इज नॉन वुवन प्रोडक्ट, ओके. त्याच्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग जे आहे त्याचं क्लासिफिकेशन जे आहे तर त्याच्या वुवन म्हणजे ते ड्रेसिंग जे आहे ते वुवन आहे की नॉन वुवन आहे त्याच्यावरून सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, ओके. सो दिस कॉटन, सिल्क अँड वूल विच आर यूज टू प्रिपेअर द नंबर ऑफ वुवन ड्रेसिंग्स, ओके. सो हे जे नॅचरल फायबर्स आहेत कॉटन, सिल्क आणि वूल त्याच्यापासून मल्टिपल वुवन जे सर्जिकल फॅब्रिक्स आहेत ते प्रिपेअर केले जातात, ओके.
So they should also comply the pharmacopoeial requirement and few of them described over here. Okay, so following are the few woven products which are available into the market. Okay, मग आता आपण असे काही वुवन प्रोडक्ट बघणार आहोत की जे हे नॅचरल फायबर्स यूज करून विणले गेलेले आहेत आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बंट लिंट आहे. फर्स्ट ॲब्सॉर्बंट लिंट. ओके, सो ॲब्सॉर्बंट लिंटमध्ये इथे तुम्हाला दिसते इमेजमध्ये हे हा जो पर्पल कलरचा बॉक्स आहे विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ जस्ट वेट. हां, सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲब्सॉर्बंट लिंट वुवन टाईप ऑफ वुन ड्रेसिंग आहे. सो इट इज अ कॉटन क्लॉथ ऑफ प्लेन विवन फ्रॉम वार्प यार्न ऑन विच नॅप हॅज बीन रेज्ड. ओके, सो इथे ॲब्सॉर्बंट लिंटमध्ये काय केलेलं असतं तर इट इज ॲन कॉटन क्लॉथ. ओके, प्लेन कॉटनचं क्लॉथ आहे विच इज प्रिपेअर्ड बाय विविंग द वार्प यार्न ऑफ विच अ नॅप हॅज बीन रेज्ड. ओके, सो यार्नपासून व्ह्यू करून हे ॲब्सॉर्बंट लिंट जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, देन नेक्स्ट आहे फ्लॅनेल बँडेज. ओके, सो हिअर इट इज द इमेज ऑफ दिस फ्लॅनेल बँडेज. इथे तुम्हाला दिसतं हे फ्लॅनेल बँडेज आहे. फर्स्ट इमेज जी आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ रेज्ड फॅब्रिक्स ऑफ प्लेन व्ह्यू अँड इज मेडअप ऑफ एंटायरली वूल. ओके, मग हे फ्लॅनेल बँडेज आहे ते पूर्णपणे वूलने बनलेलं आहे. ओके, वूलचे जे थ्रेड्स आहेत ते विणून हे फ्लॅनेल बँडेज बनवलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज डोमेटे बँडेज. ओके, सो डोमेटे बँडेजची इमेज आपण बघितलेली आहे. फर्स्ट just wait, I will show you again. So this is the Domete bandage. Okay, so this Domete bandage which consists of combination of fabric of plain view where the warp yarn are of cotton and weft yarn are entirely the wool. Okay, so हे वार्प आणि वेफ्ट जे आहे ओके म्हणजे उभे आणि आडवे धागे. ओके, मग वार्म यार्न विच इज ॲन कॉटन अँड वेफ्ट यार्न विच इज ॲन एंटायरली वूड. म्हणजे उभे धागे जे यूज केले जातात ते कॉटनचे असतात आणि आडवे धागे जे यूज केलेले असतात ते वूलचे आहेत. ओके, इन डोमेटे बँडेज. आणि असं वूल आणि कॉटन मटेरियल यूज करून त्याच्यापासून विणून हे डोमेटे बँडेज प्रिपेअर केलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज क्रेप बँडेज. सो क्रेप बँडेजची इमेज आपण इथे बघितलेली आहे. फर्स्ट इमेज विच इज ॲन इमेज ऑफ crepe bandage. Okay, so this crepe bandage consists of fabric of plain view wherein warp threads are of cotton and wool whereas the weft threads are entirely cotton. Okay, उभे धागे आहेत ते कॉटन आणि वूलचे असतात. ओके, आणि आडवे धागे आहेत ते वूलचे असतात. ओके, एंटायरली कॉटनचे असतात. ओके, सो कॉटन वूल आणि कॉटनच्या कॉम्बिनेशनने काय केलं जातं हे क्रेप बँडेज आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, देन लास्ट टाईप ऑफ वुवन ड्रेसिंग इज गॉज अँड सेल्युलोज वॅडिंग टिश्यू. ओके, सो गॉज अँड सेल्युलोज वॅडिंग टिश्यूज. So this is the last type of woven bandage. So these cellulose tissues consist of thick layer of cellulose wadding enclosed in tubular absorbent gauze. Okay, so tubular absorbent gauze च्या लेअरच्या मध्ये हे थिक लेअर जे आहे सेल्युलोज वॅडिंगचं ते प्लेस केलं जातं आणि मग गॉज अँड सेल्युलोज वॅडिंग बँडेज प्रिपेअर केलं जातं. ओके, सो दीज आर द सेव्हरल वुवन ड्रेसिंग. ओके, म्हणजे विणलेले ड्रेसिंग्समध्ये आपण बघितलेलं आहे. वुवन ड्रेसिंग्समध्ये कोणते कोणते डिफरंट प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ॲब्सॉर्बंट लिंट, फ्लॅनेल बँडेज, डोमेटे बँडेज, क्रेप बँडेज, गॉज अँड सेल्युलोज वॅडिंग टिश्यूज. ओके, सो इथे आपला हा जो लास्ट पार्ट होता सर्जिकल ड्रेसिंग तो कंप्लीट झालेला आहे. ओके, सर्जिकल ड्रेसिंगमध्ये आपण सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन, त्याचे फंक्शन्स, त्याच्यानंतर त्याच्या आयडियल रिक्वायरमेंट्स, फार्माकोपियल रिक्वायरमेंट्स त्या बघितलेल्या आहेत. त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. सो क्लासिफिकेशनमध्ये आपण तीन टाईपने त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. फर्स्ट क्लासिफिकेशन आहे विच मटेरियल इज यूज, त्याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये फायबर्स, फॅब्रिक्स, बँडेजेस, रबर अँड ऑइल इम्प्रिग्नेटेड मटेरियल. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं विच इज मेन्शन इन ब्रिटिश फार्माकोपिया. ओके, मग त्याच्यामध्ये 7 क्लास केले होते. त्याच्यामध्ये फायबर्स अँड रिलेटेड मटेरियल, कार्डेड प्रोडक्ट, नॉन एक्सटेन्सिबल नॉन ॲडेसिव्ह वॉन प्रोडक्ट, नॉन एक्सटेन्सिबल ॲडेसिव्ह वॉन प्रोडक्ट, एक्सटेन्सिबल नॉन ॲडेसिव्ह वॉन प्रोडक्ट, एक्सटेन्सिबल ॲडेसिव्ह वॉन प्रोडक्ट अँड नॉन वॉन प्रोडक्ट. ओके, आणि त्याच्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे वुवन अँड नॉन वुवन ड्रेसिंग्स. ओके,
त्याच्यानंतर वुवन ड्रेसिंग्सचे आपण डिफरंट मार्केटेड प्रिपरेशन्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बंट लिंट, फ्लॅनेल बँडेज, डोमेटे बँडेज, क्रेप बँडेज, गॉज अँड सेल्युलोज वॅडिंग टिश्यूज. ओके, सो इथे आपला हा जो लास्ट चॅप्टर आहे फार्माकोग्नोसी सिलॅबसमधला तो कवर झालेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जो सर्जिकल ड्रेसिंग पार्ट घेतलेला आहे विच इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. एक्झाममध्ये त्याचे डेफिनेशन, त्याचे फंक्शन्स, आयडियल रिक्वायरमेंट, त्याचे जे डिफरंट टाईप्स आहेत प्रायमरी सेकंडरी, त्याच्यात डिफरंट लेयर्स आहेत. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन आहे विथ एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर वुवन ड्रेसिंग्सचे मार्केटेड प्रिपरेशन्स एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, अँड दिस चॅप्टर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन्स आर कन्फर्मली आस्क्ड इन टू द एक्झाम. ओके, सो इथे आपला हा जो लास्ट चॅप्टर आहे फार्माकोग्नोसीचा तो संपलेला आहे. ओके, सो टोटल ओव्हरऑल सिलेबसमध्ये आपण बघितलं तर आपले टोटल 10 चॅप्टर आहेत. ओके, 10 टोटल चॅप्टर आहेत. फर्स्ट जे 5 चॅप्टर्स आपण फर्स्ट 4 चॅप्टर्स बघितलेले आहेत विच इज अन इंट्रोडक्टरी चॅप्टर्स. ओके, आणि 5वा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये आपण ड्रग जो आहे तो अकॉर्डिंग टू देअर फार्माकोपियल कॅटेगरी ग्रुपिंगनुसार त्याला आपण स्टडी केलेला आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आपण डिफरंट कॅटेगरीज बघितलेल्या आहेत. ओके, मग डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण टोटल 16 कॅटेगरी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ह, कार्डिओटॉनिक, कार्मिनेटिव्ह अँड जीआय रेग्युलेटर, ॲस्ट्रिंजंट्स, ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटीटसिव्स, अँटी रोमॅटिक्स, अँटी ट्युमर, अँटी लेप्रोटिक्स, अँटी डायबेटिक्स, डायोरेटिक, अँटी डिसेंट्रिक, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट, अँटी मलेरियल, ऑक्सिटॉक्सिक, विटॅमिन्स, एन्झाइम्स, परफ्युम्स अँड फ्लेवरिंग एजंट, फार्मास्युटिकल एड्स, मिससेलेनियस ड्रग्स. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हा लास्ट चॅप्टर बघितलेला आहे की त्याच्यामध्ये आपण सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स बघितलेला आहे. ओके, सो फर्स्ट आपण चॅप्टर बघितलेला आहे फार्माकोग्नोसीमध्ये हिस्ट्री, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. राईट. सेकंड चॅप्टर आपण बघितलेला आहे ड्रग अँड फार्मास्युटिकल एड ऑफ नॅचरल ओरिजिन. थर्ड चॅप्टर आपण बघितलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ नॅचरल ड्रग्स. ओके, फोर्थ चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट. फिफ्थमध्ये आपण स्कीम ऑफ फार्माकोग्नोस्टिक स्कीम स्टडीची जी फार्माकोग्नोस्टिक स्कीम आहे ती स्टडी केलेली आहे. 6 नंबर चॅप्टरमध्ये आपण कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ नॅचरल ड्रग्स फॉर मार्केट बघितलेला आहे. ओके, आणि 7व्या चॅप्टरमध्ये आपण अडल्ट्रेशन हा चॅप्टर कवर केलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रग इव्हॅल्युएशन, अडल्ट्रेशन, ड्रग इव्हॅल्युएशन अँड सिग्निफिकन्स ऑफ फार्माकोपियल स्टँडर्ड्स बघितलेला आहे. 8व्या चॅप्टरमध्ये केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स बघितलेला आहे. आणि 9वा चॅप्टर जो आपला होता विच इज अँड फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग ऑफ नॅचरल ड्रग. मग त्याच्यामध्ये आपण टोटल 16 ह्या डिफरंट कॅटेगरीज बघितलेल्या आहेत. आणि मग 10वा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे आज सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, सो तुम्ही जर तुमची सिलॅबस कॉपी फार्माकोग्नोसीची व्यवस्थित बघितलात तर त्या सिलॅबस कॉपीमध्ये सर्टन पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ क्रूड ड्रग फॉर मार्केट, त्याच्यामध्ये एर्गॉट, ओपियम, राउल्फिया, डिजिटॅलिस, सेन्ना. ओके, मग हे जे ड्रग आहेत ते आपण थेअरीमध्ये डिफरंट कॅटेगरी अंडर त्याचं स्टडी केलेलं आहे. ओके, जसं डिजिटॅलिस ड्रग आपण कार्डिओटॉनिकमध्ये बघितलेलं आहे, सेन्ना लॅक्झेटिव्हमध्ये बघितलेला आहे. ओके, एर्गॉट जो आहे तो ऑक्सिटॉसिक कॅटेगरी अंडर बघितलेला आहे. ओपियम आहे तो CNS ॲक्टिंग ड्रग आहे. राउल्फिया अँटी हायपरटेन्सिव्ह आहे. मग ह्या ड्रगचा इन डिटेल स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे इन दॅट पर्टिक्युलर चॅप्टर. ओके, मग इथे कलेक्शन अँड प्रिपरेशन जे आहे त्याचं मार्केटसाठी कलेक्शन अँड प्रिपरेशन कसं केलं जातं ते त्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे इन डिटेल. ओके, तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे की त्या सिलेबस कॉपीमध्ये जे हायलाईट केलेले ड्रग आहेत, एर्गॉट आहे, ओपियम आहे, राउल्फिया, डिजिटॅलिस, सेन्ना, सो त्या चॅप्टरमध्ये जाऊन तुम्हाला ते लेक्चर पुन्हा ऐकायचं आहे आणि त्याचं कल्टिवेशन कलेक्शन आणि प्रिपरेशन कसं केलं जातं त्या मेथड ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, सो सिलॅबसमध्ये ऑलरेडी मी कवर केलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा हा पार्ट मी काही आता घेणार नाही आहे. ओके, कारण का ऑलरेडी हे कवर आहे. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर आहेत, तुम्ही कधीही ते लेक्चर जे आहेत ते ऐकू शकता. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे, स्टडी ऑफ सोर्स प्रिपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर्स यूज्ड इन सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. त्याच्यामध्ये आपण कॉटन, सिल्क, वूल, रिजनरेटेड फायबर्स हे आपण आत्ता या लास्ट चॅप्टरमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे तो पुन्हा घ्यायची गरज नाही आहे, आपण इन डिटेल हे चॅप्टर स्टडी केलेले आहेत, राईट. त्याच्यानंतर लास्ट इथे दिलेला आहे, ग्रॉस ॲनाटॉमिकल स्टडी ऑफ सेन्ना, दतुरा, सिनॅमन, सिंकोना, फनेल, क्लो, जिंजर, नक्स वोमिका अँड इपेकॅकुन्ना ड्रग. ओके. ग्रॉस ॲनाटॉमिकल स्टडी म्हणजे काय, तर त्याच्या TS म्हणजे मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो हे जे TS जे आहेत ते आपण थेअरी लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेले आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे 10 मेजर ड्रगचे TS जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. ओके. सो तुम्हाला प्रॅक्टिकलचे हे मेजर एक्सपेरिमेंट जे आहेत 10 एक्सपेरिमेंट, 10 TSचे एक्सपेरिमेंट ते व्यवस्थित ऐकायचे आहेत, व्यवस्थित स्टडी करायचं आहे, राईट. थेअरीमध्ये सुद्धा हे 10 ड्रग ॲज अँड देअर मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. एक्झाममध्ये ह्या 10 ड्रगच्या TSवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा मगाशी जे आपण बघितलेले आहेत एअरगॉट, ओपियम, राउल्फिया, डिजिटॅलिस आणि सेन्ना ह्या ड्रगच्या कलेक्शन अँड प्रिपरेशन्सवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि हे जे सर्जिकल ड्रेसिंगचे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कॉटन, सिल्क, वूल, रिजनरेटेड फायबर्स आहेत, त्याच्यामध्ये रेयॉन आहे. ओके. सो हे जे सगळे जे सर्जिकल फायबर्स आहेत त्याच्यावर सुद्धा त्याचं सोर्स म्हणजे बायोलॉजिकल सोर्स, त्याचे प्रिपरेशनची मेथड, त्याच्या आयडेंटिफिकेशन म्हणजे केमिकल टेस्ट ह्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन कन्फर्मली विचारला जाऊ शकतो. ओके. आणि ऑलरेडी हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपण थेअरीमध्ये कव्हरअप केलेले आहेत. त्या चॅप्टरमध्ये त्या कॅटेगरीमध्ये जिथे तो ड्रग आलेला आहे तिथे आपण इन डिटेल तो ड्रग स्टडी केलेला आहे. ओके. तुम्हाला फक्त हे जे ड्रग इथे लास्टला सिलेबस कॉपी सगळ्यांकडे आहे, सगळ्यांनी सिलेबस कॉपी ओपन करून बघा. सो तुम्हाला ते ड्रग जे आहेत की जे हायलाईट केलेले आहेत त्या ड्रगचा ते जे पॉईंट तिथे हायलाईट केलेले आहेत त्याचा इन ब्रीफ स्टडी तुम्हाला करायचा आहे. ओके. त्याच्यावर एक्झाममध्ये कन्फर्मली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. सो इथे आपला पूर्ण फार्माकोग्नसीचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. ओके. सो पूर्ण सिलेबसमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील, ओके, तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही फ्रीली माझा व्हॉट्सअपला मेसेज करून, कॉल करून, कसंही तुम्हाला जसं पॉसिबल असेल तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो इथे आपला हा फार्माकोग्नसीचा सिलेबस आहे तो संपलेला आहे. सो दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ दिस फार्माकोग्नसी थेअरी. प्रॅक्टिकलचा सिलेबससुद्धा आपला कवर झालेला आहे. ऑनलाईन मोडने आपण थेअरी आणि प्रॅक्टिकल फार्माकोग्नसी दोन्ही सिलेबस कवर केलेला आहे. ओके. सो दोन्हीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आणि थेअरीच्या सिलेबसमध्ये सुद्धा जो तुम्हाला काही अडचणी असतील, कोणत्या चॅप्टरमध्ये काही समजत नसेल, कोणता पॉईंट समजत नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून, पर्सनली कॉल करून विचारू शकता. ओके. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. ओके. थँक्यू फॉर लिसनिंग मी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय. शनू मजा येते. कर कर सेवा कर. हां पप्पाची. हां अरे तुझा आज मार वाचला आहे. आज तुला डेंजर काम केलं होतंस माहिती आहे.